तर झाले ना रे बा मग आज पूर्ण पेपर आणि त्याच्यातच आगमन झालं ना पाण्याचा आज. तर भावांनो आणि बहिणींना स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये. ऐकून सगळे जय श्रीराम. सकाळी सकाळी मित्रांसोबत निघालो डायरेक्ट कॉलेजच्या रस्त्याने पेपर द्यायला. कारण आज कॉलेजवाल्यानं 9 वाजताच ठेवलता पेपर. पाया म्हणून एडे झाले का कॉलेजवाले. कसं तरी आपण 9 वाजता डायरेक्ट कॉलेजमध्ये पोहोचलो ना पेपर देऊन आलो डायरेक्ट सीधा बाहेर. पेपर झाल्यावर चर्चा तर तुम्ही पोहोच शकता पोट्टीची काय चालू आहे जबरदस्त. पेपरची चर्चा झाल्यानंतर हे आले डायरेक्ट एनर्जी ड्रिंक माराले म्हणजेच पाणी प्यायले. तर पाणी पिताना येईल कुठे सुकून आहे रे बा. इथं यायची चर्चा चालू झाली ना. म्या म्हटलं इथून पटकन निघायला लागते. प्रथम बायले बाय म्हणून डायरेक्ट आलो आपल्या रूमवर आलो होतो तर अचानकच दुपारून वातावरण बदललं नाही. लागलं डायरेक्ट पाणी येऊन राहिलं म्हणजेच पाऊस येऊन राहिला. थोड्या वेळानंतर पाणी उतरलो आणि डायरेक्ट आलो आपण टेरिसवर आलो होतो तर समोरचे पोट्टे फोटोशूट करून राहिले. तर आमचे पोट्टे कुठे मागत राहते रे बा. मग तर झाले ना रे बा मग हे दोघं जण फोटोशूट साठी रेडी. या दोघीले पाहून एकच डायलॉग आठवून येऊन राहिला, मेरे करण अर्जुन आएंगे. दोघे जण करण अर्जुनच आठवून राहिले ते बाई. तर दोघीचा फोटोशूट मारला आपण आणि डायरेक्ट गेलो रूम मध्ये. आपल्या रूम मध्ये आलो नाही तर याची स्टोरी बी टाकणं चालू होती. आणि त्याने सांगून राहिलं तर अशी स्टोरी बनव तशी स्टोरी बनव. तर फायनली भावानं बनवली स्टोरी. मग 6 वाजता आपण परत आलो टेरिसवर आणि वातावरण तर तुम्ही पोहोच शकता कसं आहे ना. आणि हे पोट्टे पा नीरा इथं बसलेले आहेत काऊन की ज्यापासून IPL बंद झाली याचे तोंड उतरलेच ना रे बा. तर आता हे पोट्टे खुश आहे काऊन की 2-3 दिवसात तर IPL चालूच होऊन जाईल. तर आजच्यासाठी एवढंच. भेटूया आपण नंतरच्या ब्लॉग मध्ये. तर ब्लॉग आवडला असेल तर फॉलो बी करा. धन्यवाद.